नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. कोरोना महामारी ही जागतिक महामारी केवळ राज्याला नाही तर देशाला, जगाला, पूर्ण विश्वाला व्यापलेली ही महामारी. या महामारीच्या विरोधातलं सगळ्यात मोठं अस्त्र म्हणजे लस, जे कोरोना व्हॅक्सिन आपण म्हणतो. त्या व्हॅक्सिनवरनं जगभरात राजकारण सुरू आहे. देशही त्याला अपवाद नाहीये आणि मोठ्या प्रमाणात आता गेल्या काही दिवसापासून 18 वर्षाच्या सगळ्या तरुणांना लसीकरण देण्याचं भारत सरकारने जाहीर केलं. परंतु लसीचं उत्पादन आणि लसींचा पुरवठा हा महत्वाचा केंद्रबिंदू ठरलाय. केंद्राने सगळी जबाबदारी राज्याकडे ठेवली आणि कोरोनाचा उद्रेक हा वाढत चाललेला आहे. जवळपास आज देशाचा विचार केला तर जवळपास 2 लाखापेक्षा जास्त केसेस या रिपोर्टेड आहेत रोजच्या. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर देशामध्ये सर्वाधिक आहे. जसं नानासाहेब पाटील जे आज आपल्यासोबत प्रमुख गेस्ट म्हणून आहेत, त्यांनी असं वर्णन केलं होतं की महाराष्ट्र जर त्यात असेल तर देश पूर्ण सुपात आहे. अशा पद्धतीने आज देश देखील सुपात गेला आहे आणि सगळी परिस्थिती बिकट आहे, ती आपण सगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमातून पाहतोय. परंतु लस हा रामबाण उपाय आहे का? या लसीचं राजकारण काय आहे नेमकं जगभरामध्ये? भारताची परिस्थिती नेमकी काय असणार आहे? या सगळ्या विषयावरती मतं मांडण्यासाठी आपल्यासोबत ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात आहेत. ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत, कोल्हापूरचे आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नानासाहेब पाटील थोरात सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद सर. मागच्याही वेळी तुम्ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली होती, ती आमच्या सगळ्या दर्शकापर्यंत पोहोचली. त्याचे फार चांगले पॉझिटिव्ह असे रिव्ह्यू देखील आले. तर हा लसीकरणाचा जो कार्यक्रम सुरू आहे, जगभरामध्ये संशोधन सुरू आहे, देशाचा विचार जर केला तर आता मी जी काही परिस्थिती प्रस्तावनेमध्ये मांडली, तर तुम्हाला काय वाटतंय की कशा दिशेने भारत चाललाय? कोरोना मुक्तीच्या दिशेने चाललाय की अजून काय काय पुढे वाढून ठेवलंय आपल्यासाठी? तुम्ही जे सुरुवात केली त्यामध्ये मी सुरुवात करतो मी सुद्धा, की आपल्याकडे मार्ग आहे का सध्या यातून बाहेर यायचा? तर पहिलं लॉकडाऊन होतं गेल्या वर्षी 2020ला जे लावलं, त्यामध्ये थोडंफार आपल्याकडं म्हणजे काहीच माहित नव्हतं की आपण बाहेर कसं येणार, किंवा आपल्याला वाटलं की आपण काही दिवस लॉकडाऊन केलं की हा कोरोना संपेल, पण तसं काही झालं नाही. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा आपल्याला समजलं की हे काय संपलेलं नाही, अजून वाढतच चाललेलं आहे आणि आता आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. आणि त्याच वेळेला मग लसीचं वगैरे काम चालू होतं सगळं जगभरात. आता आपल्याकडे लॉकडाऊन मध्ये जाताना एक मार्ग आहे बाहेर यायचा, ते लसीकरण. हे फक्त भारतासाठी नाही, जगानं तो आता सुरुवात केलेला आहे. इस्रायल सारखा देश तर कोविड फ्री म्हणून घोषित केला त्यांनी लसीकरणाच्या बळावर. इथं इंग्लंडमध्ये सुद्धा तेच आहे. जवळपास कालचा जर विचार केला तर 64% लोकांना फर्स्ट डोस मिळाला. लॉकडाऊन काढलेला यांनी. तो आता आपल्याकडे एक मार्ग आहे लॉकडाऊन काढण्याचा, किंवा बाहेर आल्यानंतर काय तर आपण पूर्णतः लसीकरण केलं तर बाहेर आलं तर आपल्याला याचा फायदा आहे. आता जगात याच्यावर राजकारण चालू आहे का? तर चालू आहे. लसीकरणाचा म्हणजे वॅक्सिन नॅशनॅलिझम ही एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे, की जिथं प्रत्येक देश समजतोय की ही लस माझी आहे, मी दुसऱ्याला देणार नाही. हे अमेरिकेनं सुद्धा सुरू केलं, हे युरोपमध्ये सुद्धा सुरू झालं, चायनामध्ये आहे, इंडियामध्ये सुद्धा तेच झालं. आपण काही बाहेर दिली, काही आपल्या ह्या समजतो, पण लस कुणाचीच नाहीये. म्हणजे अमेरिकेत सुद्धा जी लस चालली आहे फायझरची, ती जर्मन शास्त्रज्ञांनी शोधली आहे. आपल्याकडे कोविशिल्ड आहे ते ऑक्सफर्डच्या म्हणजे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शोधले. सो अशी कोणाच्या एकाच्या मालकीची लस नाही. आणि ह्या ज्या लस निर्माण करणाऱ्या कंपनी आहेत, फायझर सारख्या सुद्धा, किंवा जी मोस्टली लसीची कंपनी नाहीये, ती ड्रग निर्मितीचे लसीत पहिल्यांदा आलेली आहे, किंवा सिरम असू द्या, किंवा चायनीज कंपन्या आहेत, जगात अजून बऱ्याच आहेत, GSK सारखी मोठी कंपनी, यांची सुद्धा लस इथे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे. या सगळ्या पूर्वीपासून प्रॉफिट बेस्ड कंपन्या आहेत, जिथं काहीतरी प्रॉफिट असतं. आणि यांच्या जे रिलेशन्स असतात ते वरतीपर्यंत म्हणजे राजकीय व्यक्तींशी आणि गव्हर्नमेंटच्या व्यक्तीशी असतातच. तो ह्या सगळ्यांच्या हाताची धरून आता सध्या तेच चालू आहे. कालच मी एक मोठी स्टोरी आलेली आहे जगभरात, ती त्याच्यावर फार आता विचार चालले, आर्टिकल पण यायला लागले, की फायझर सारख्या कंपनीनं ब्राझील, अर्जेंटिना म्हणजे ह्या दक्षिण अमेरिकन देशामध्ये जसं आपण एखादं कर्ज घेताना किंवा पैसे देताना काहीतरी जामीन किंवा काहीतरी ठेवा म्हणतो, तसं त्यांनी मिलिटरी बेस किंवा तुमच्या मोठ्या कंपन्या आम्हाला द्या, ऑइल कंपन्या किंवा जागा द्या, असं एक अडवणूक केलेली आहे ह्या देशांची निगोशिएशन मध्ये. आणि हे फार भयानक आहे. म्हणजे तुम्ही आज तुमच्या हातात ही टेक्नॉलॉजी आहे म्हणून तुम्ही गरीबातली गरीब जनता राहते तिथं आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन कंट्रीज मध्ये,
तर अशा लोकांना अडवून त्यांना लस देणार नाही. तुम्ही एका देशाला लस नाही दिली तर तुम्ही काही जगात कोरोनामुक्त होणार नाही. जोपर्यंत शेवटचा पेशंट कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत जगाची भीती जाणार नाही. तर बरोबर. हे चालू आहे. तर आता काही दिवसापूर्वी भारत कोरोना लसीचं उत्पादन केलं, जगभरामध्ये गवगवा केल्याचं भारतामध्ये सांगितलं जात होतं. परंतु आता भारतामध्ये अशी परिस्थिती आली की आयात करण्याची परिस्थिती आली आहे. आपण वेगवेगळे ग्लोबल टेंडर्स मागवतोय. आजही ब्रिटनमधून अशी बातमी आली की ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की आमचीच मागणी फार मोठी आहे, त्यामुळे आम्ही भारताला लस देऊ शकत नाही. तर आता आंतरराष्ट्रीय माध्यमातून ज्या पद्धतीने गेले 15 दिवस चित्र येत आहे, तर खरंच हे भारताने ओढून घेतलेलं संकट आहे का, किंवा ही व्हॅक्सिनेशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती राबवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का, असं तुम्हाला तिथून जातंय का? आपण गेल्या वर्षीच यामध्ये विचार करायला पाहिजे होता. आजचा प्रश्न हा काही एका दिवसापूर्वी तयार झालेला नाही, 1 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ब्रिटन, अमेरिका, युरोपनं काही केलं की ज्यावेळी त्यांना जाणवलं जून 2020 मध्ये की आपल्या कंपनीच्या काही कंपनीच्या लसी ह्या येऊ शकतात ह्या 6 महिन्यात, वर्षात, तर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे दिले. त्यांचं लस आम्ही विकत घेणार याची खात्री त्यांना दिली, कॉन्ट्रॅक्ट केली, प्लस त्यांना ऍडव्हान्स मनी दिले. सो डेफिनेटली त्या सगळ्या कंपन्या आता त्यांनाच लस देणार आणि नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुद्धा उभा करण्यासाठी मदत केली. आपल्याकडं आपण फक्त 2च कंपन्यांवरती विश्वास म्हणजे त्यांच्यावर विसंबून राहिलो आणि त्यांच्याच मॅन्युफॅक्चरिंग वरती विसंबून राहिलो आणि आपला एक गैरसमज झाला की आपण जगात खूप मोठे आहोत लस तयार करण्यामध्ये. नाहीये. ही आपली एक मीडियानं उठवलेली किंवा आपण स्वतःलाच आपल्याला ते सेल्फ ग्लोरिफिकेशन नावाचा प्रकार असतो त्यातलं हे झालं. याच्यापेक्षा मोठ्या कंपन्या जगात आहेत, बलाढ्य कंपन्या आहेत ज्या फार्मामध्ये स्ट्रॉंग आहेत. ऍक्च्युली त्या लसीमध्ये आलेल्या नाही. जीएसके सारखी जगातली सगळ्यात मोठी वॅक्सिन करणारी निर्मिती आणि संशोधन करणाऱ्या कंपनीने अजून लस शोधली नाही. म्हणजे फर्स्ट सेकंड स्टेजमध्येच आहे त्यांची. सो अशा बलाढ्य कंपन्या लस निर्मिती करण्यामध्ये आल्या नाहीत, छोट्या छोट्या कंपन्या आल्या आणि त्याचा हा तोटा आपल्याला दिसतोय. आपण 1 वर्षापूर्वी प्रिपरेशन करायला पाहिजे होतं. या कंपन्यांना अश्युरन्स द्यायला पाहिजे होता की आम्ही तुमची लस घेऊ. काही कॉन्ट्रॅक्ट हे आधीच करायला हवे होते, जसे अमेरिकेने केले. अमेरिकेची लोकसंख्या 30-35 कोटी, पण त्यांनी 200 कोटी लस चे डोस रिझर्व्ह केलेले आहेत. युरोपनं तर 1000 कोटी, त्यांची लोकसंख्या आहे 50 कोटी आणि त्यांनी जवळपास 1000 कोटी डॉलर म्हणजे एवढा खर्च करून 100 कोटीपेक्षा अधिक लस त्यांनी रिझर्व्ह करून ठेवलेले डोस. सो असं काहीतरी ऍडव्हान्स केलं असतं तर आज आपल्याला अनेक कंपन्यांच्याकडून लसीची उपलब्धता झाली असती. आपण 18 पासून सगळ्यांना लस द्यायचा विचार करतोय, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये फार प्रॉब्लेम येईल. 6 महिन्यामध्ये मी काल आपल्या महाराष्ट्र सरकारचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांची पण प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये प्लॅन सांगितलेला आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्हाला ज्या 40% लोकसंख्या आहे 18 ते 45 मधील, ती त्यांना वॅक्सिनेट करायची आहे. प्लॅन चांगला आहे, फक्त आपल्याला तेवढी लसीची उपलब्धता पण झाली पाहिजे. आणि ग्लोबल टेंडरमध्ये कोण येईल? आता आपल्याकडे ग्लोबल मधली म्हणजे इंडियातली सोडून कोणती कंपनीला अप्रूव्ह केलेलं आहे? ती म्हणजे रशियाची फक्त. फायझर, मॉडर्ना किंवा जॉन्सन या कंपन्यांना अजून आपल्याला इंडियामध्ये अप्रुव्हल नाहीये. ज्या कंपन्यांना इंडियामध्ये अप्रुव्हल नाहीये त्याची लस आपण विकत नाही घेऊ शकणार. म्हणजे ते महाराष्ट्रानं ठरवलं, केरळानं ठरवलं, कुणी, जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्रग अथॉरिटीची परमिशन येत नाही तोपर्यंत आपण ती लस विकत घेऊ नाही शकणार. सो आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो रशियन लस आहे जी आपण विकत घेऊ शकू आणि ती रोल आउट करू. आता त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी किती आहे इंडियामध्ये किंवा बाहेरून ते किती डोस देऊ शकतात आपल्याला, त्याच्यावरती आपल्या किंवा ते आपल्याबरोबर कितीचं कॉन्ट्रॅक्ट करतील, म्हणजे किती लस देऊ शकेन आपण नेक्स्ट 6 महिन्यामध्ये, त्याच्यावरती ठरेल की आपल्याला किती वेळात आपण आणि वेगात लसीकरण करू शकू. सर, साधारणतः गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ची एक घटना आहे. त्यावेळेस थोडासा देशातला आणि महाराष्ट्रातला जो कोरोनाचा उद्रेक तो कमी होत होता. त्यावेळेस सिरमचे जे सीईओ आहेत अदर पुनावाला यांनी एक ट्विट केलं होतं की तुम्हाला जर लस हवी असेल तर तुमच्याकडे 80,000 कोटी रुपये आहेत का, असा प्रश्न थेट विचारला होता. त्यावेळेस त्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली की हा धंदेवाईक माणूस आहे. तर आता या कंपन्या ह्या कंपन्या आहेत, त्या काही कुठल्या एनजीओ नाहीत अशा पद्धतीने. तर मला वाटतं
तो जो काही सिग्नल होता तो भारत सरकारने किंवा इथल्या शासन व्यवस्थेने थोडं दुर्लक्ष केलं का त्याच्याकडे, की किंवा या सिरम असेल किंवा भारत बायोटेक आहे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आपण सरकारने म्हणून मदत केली पाहिजे होती का? राज्यात प्लांट उभे राहिले पाहिजे होते का? मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ही अपग्रेड झाली पाहिजे होती का? काय म्हणजे परदेशात काय झालं आणि भारतात नेमकं काय झालं नाही ते सांगा. बरोबर, त्यांनी सिग्नल दिलेला होता त्यावेळी की हम्म. आपल्याकडं भरपूर पैसा लागणार आहे सगळ्या देशाला लसीकरण करण्यासाठी. तर त्यांनी जी रक्कम सांगितली होती कदाचित त्याच्यापेक्षा कमी जास्त असेल. म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अर्थसंकल्पात सुद्धा 35,000 कोटीच्या आसपास रक्कम त्यांनी अलोकेट केलेली होती लसीसाठी. तर हे बरोबर आहे त्यांचं सुद्धा. आणि कुठलीही कंपनी असते, बिझनेस असतो, त्यामध्ये काहीतरी प्रॉफिट असतं. आणि लसीचा जो बिझनेस आहे त्यात कमी वेळातच प्रॉफिट मिळतं, कारण एकदा लस दिली आणि तो रोग निघून गेला की पुन्हा त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि त्या लसीचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे ते कमी वेळातच प्रॉफिट मिळवतात. वन टाइम. हे इंडियामध्ये नाही, जगात आहे. हे सगळ्या लस कंपन्यांचं तेच धोरण असतं. आणि नवीन नवीन लसी त्यांना शोधाव्या लागतात. म्हणजे जसं मलेरियाची लस येते 2023-24च्या दरम्यान मलेरियाची लस येईल. मला वाटतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी सिरमनं घेतलेलं आहे. त्यांचा डेटा सुद्धा मागच्या आठवड्यातच अवेलेबल झालेला आहे. इथं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची ती लस आहे. सो अशा नवीन लसी पण ते शोधतात आणि असे कॉन्ट्रॅक्ट करतात की आपली इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचं जे मॅन पॉवर आहे त्यांना चालू राहील. आता जगात काय झालं, जगात मी आधी पण सांगितलं की आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिलं. ट्रम्प सारख्या ज्या प्रेसिडेंटला आपण सगळ्या जग नावं ठेवत होतं, पण त्या ट्रम्प सरकारनं मॉडर्ना, फायझर आणि ॲस्ट्राझेनिका या तिन्ही कंपन्यांना सीड मनी दिलेला होता मॅन्युफॅक्चरिंगसाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि रिसर्चसाठी. आणि त्याचा फायदा आज अमेरिकेला झाला. जरी ट्रम्प असो किंवा कुठलंही सरकार असो, अमेरिका फर्स्ट हेच धोरण असतं. आपण इंडिया फर्स्ट किंवा आपण फर्स्ट म्हणतो फक्त कागदावरती, इन रियालिटी आपण नाही करू शकलो. अमेरिका ते बोलले पण आणि केलं पण. हे इंग्लंडने सुद्धा केलं. इंग्लंडने सुद्धा आज एवढी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे लसीची उपलब्धता आहे आणि ते बाहेर देण्याची शक्यता पण कमी आहे. कारण आता शक्यता अशी दिसते की मल्टिपल डोस द्यावे लागतील लसीचे. म्हणजे 2 डोस मध्येच होईल असं सांगता येत नाही. 3रा 4था इकडे पण चाललेला आहे लोकांचा विचार. तर त्यामुळं आता कुठलाही देश आता लस एकमेकांना देणार नाहीत आणि हे वॅक्सिन नॅशनलिझम आणि हे वॅक्सिन वार सुरू होणार आता. आणि हे पुढच्या 6 महिन्यामध्ये तर फार भयानक होणार. बरोबर. सर, मी काल WHO ची साप्ताहिक पत्रकार परिषद पाहिली. तर त्या पत्रकार परिषदेमध्ये सध्या इम्युनायझेशन वीक सेलिब्रेट केलं जातं. युनिसेफ देखील त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि एक मला त्याच्यातून असं दिसलं की WHO ही गरीबातल्या गरीब देशाचा विचार करते. म्हणजे वंचितातला वंचित घटकापर्यंत ती लस पोहोचली पाहिजे. त्यांच्याकडे आफ्रिकेचा विचार आहे, त्यांच्याकडे अमेरिकेतल्या काही अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांचा विचार करतात ही लोक. आणि कोवॅक्स नावाचा प्रोजेक्ट ऑलरेडी WHO ने सुरू केला आहे. सिरमकडे पण त्याचा काही कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ती नेमकी कोवॅक्स लस काय आहे आणि भारतात खरोखर तळागाळापर्यंत, अगदी दुर्गम भागापर्यंत ही लस पोहोचेल का? म्हणजे तुम्ही काय सांगाल? कोवॅक्स हा लस नाहीये, तर ती एक प्रोग्राम आहे WHOचा की इथं अनेक देश मिळून एकत्र त्यांच्याकडला लसीचा जो साठा आहे तो तिथे डिपॉझिट करतायत. आणि तो मोस्टली आफ्रिकन कंट्रीसाठी त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही एशियातल्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, फारच गरीब, सिरिया सारखी वगैरे, जिथे युद्ध वगैरे आहेत, अशा लोकांच्या पर्यंत ते लस जावी यासाठी तो प्रोग्राम केलेला आहे. WHO अंडर आहे तो. जसं इंडियन गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये लस देते, तसं WHO या गरीब राष्ट्रांना लस पुरवण्याचं काम करेल. आणि त्यासाठी त्या मग राष्ट्रांना पैसे द्यायची गरज लागणार नाही. तो हा एक प्रोग्राम आहे. हे WHO ची एक इनिशिएटिव्ह आहे. WHO ने याच्या आधी पण बरेच असे प्रोग्राम घेतलेले. पोलिओचं लसीकरण हे त्यांचंच ऍक्च्युली इनिशिएटिव्ह आहे. अशा प्रकारची इनिशिएटिव्ह देशादेशांनी घ्यावी लागतील, तेव्हा हे संपेल. आणि दुसरी गोष्ट, फक्त आजचा नाही विचार करता येईल, भविष्यातलं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. WHO असू द्या किंवा आपल्या भारताच्या ज्या अथॉरिटीज आहेत हेल्थ मधल्या, त्यांना आता भविष्यात असे काही पॅन्डेमिक्स येतील का, दुसरे आजार येतील का, याचा एक प्लॅन करावा लागेल. लसीकरण हे कमी वेळासाठीच एक मार्ग असतो. तुम्ही काय आयुष्यभर लोकांना लस देऊन जगवू शकत नाहीये. त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागतं. आणि काही लसी बऱ्याच फेल गेलेल्या आहेत, त्यांचा उपयोग शेवटपर्यंत दिसलेला नाहीये. त्यावेळी लोकांनी मग लस सोडून औषधाकडे पर्याय शोधला. काही आजार असतात की जिकडे औषध पाहिजे, काही इकडं लस पाहिजे. तो अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी, आता नॅशनल स्ट्रॅटेजी, रिजनल स्ट्रॅटेजीज आपल्याला डिफाईन कराव्या लागतील. आणि WHO च्या गाईडलाईन्स प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक लसीसाठी आहेतच. बरोबर.
सर, तुम्ही आता उल्लेख केला की अमेरिकेचा जो आपण ज्याला वेडा राष्ट्राध्यक्ष म्हणत होतो ट्रम्प, त्यांनी नियोजन केलं त्यांच्या देशामध्ये आणि त्याचे आज बेनिफिट बायडन प्रेसिडेंट असताना आपल्याला दिसतात. म्हणजे बऱ्यापैकी तिथे इम्युनायझेशन व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. तर आपल्या देशामध्ये नेमकं कुठे चूक झाली आपली? आपण कुठे नेमकं या सगळ्यामध्ये चुकलो? तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? आपण चुकलो म्हणण्यापेक्षा आपण उशीर केला. मिसिंग द बस झाला. हा, आपली बस मिस झाली. आता आपल्याला नेक्स्ट बसचीच वाट बघावी लागेल. बस कुठं मिस झाली आपली? मी मागच्या जूनचा उदाहरण दिलं की त्याच वेळी आपण आपल्या इंडियातल्या फक्त 2च नाही तर अजून कोणत्या कंपन्या करू शकतील वॅक्सिन प्रोडक्शन, याचा विचार करायला पाहिजे होता. याची नॅशनल स्ट्रॅटेजी आपल्याला डिफाईन करायला पाहिजे होती. सरकारी यंत्रणेनं अशा कंपन्यांशी बोलायला पाहिजे होतं की तुम्ही करू शकता का, हे काय तुम्हाला लागेल आणि कोणत्या कंपनीची लस तुम्ही करू शकाल, आणि अशा कंपन्यांशी किंवा अशा युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ज्यांच्या लसी आता त्यावेळी डेव्हलपमेंटमध्ये होत्या त्यांच्याशी बोलणी करून आपण पुढे यायला पाहिजे होतं. प्रायव्हेट सेक्टर मधल्या त्या 2 कंपन्या आल्या आणि त्यांची लिमिटेशन्स दिसली. आता आपल्याला आधी वाटायचं की आपण फार प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्ट्रॉंग आहोत, पण आता आपल्याला दिसली त्याची लिमिटेशन. तर ते आपल्याला मागच्या जूनमध्येच आपण मिस झालो. आता जरी सुरुवात केली तर आपल्याला जवळपास म्हणजे याच्यातून बाहेर पडायला म्हणजे ऍटलिस्ट आपले काही नवीन मॅन्युफॅक्चरिंग येण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. ब्रिटननं तो प्रयोग केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून त्यांनी सुरुवात केली नवीन मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि त्यांनी 3 प्लांट उभा केले. छोट्या छोट्या ज्या स्टार्टअप कंपन्या होत्या वॅक्सिन मधल्या किंवा ड्रग मधील, त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंटची यंत्रणा गेली आणि त्यांनी छोट्या कंपन्यांच्याकडून पण आता लस उत्पादन करण्याचं धोरण राबवलं. त्यांना काही सीड फंडिंग दिलं, प्रोजेक्ट दिले आणि अश्युरन्स दिला की तुमची लस घेतली जाईल क्वालिटी कंट्रोल नंतर, आणि त्याच्यातून त्यांनी मग मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याचं धोरण राबवलं. आज ब्रिटनमधून बाहेर युरोपच्या देशांना सुद्धा लस जाते. बरोबर. सर, एक मुद्दा याच्यामध्ये असा होता की आता बऱ्याचशा सोशल मीडियावरनं आताची परिस्थिती जगभर मांडली जाते. अनेक माध्यमं देखील बोलतायत आणि तुम्ही जसं उल्लेख केला होता की ही लाट नाही तर हा सुनामी होता. तर या सुनामीला रोखण्यासाठी आता आजचाच मी एक संदर्भ देतो. ते चेतन भगत नावाचे लेखक आहेत, ते मोदी दर्जीने मानले जात होते यापूर्वी. त्यांनी असा उल्लेख केला की ज्या फायझर किंवा ॲस्ट्राटिका, मला वाटतं गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी काही अप्लिकेशन केले होते भारत सरकारकडे. आपण शेवटपर्यंत त्याच्यावर काही निर्णय घेऊ शकलो नाही आणि ती अप्लिकेशन नंतर मागे घेण्यात आले आणि आता आपण जगाच्या पुढे हात पसरतो की आम्हाला वॅक्सिन द्या. तर हा कुठे धोरणाचं अपयश आहे का? तुम्ही काय म्हणाले? हो, फायझरने डिसेंबरमध्ये ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा अप्रुव्हल मिळालं युरोपमध्ये, इंग्लंडनं सगळ्यात आधी दिलं त्यांना, त्यानंतर अमेरिका, युरोपने, त्यावेळी त्यांनी इंडियात सुद्धा ऍप्लिकेशन केलं होतं. त्यांचं ऍप्लिकेशन 3 महिने टेबलवर पडून होतं आणि शेवटी त्यांनी ऍप्लिकेशन माघारी घेतलं आणि माघारी घेतल्यानंतर त्यांना पुन्हा आपण आमंत्रित केलं की या आणि तुम्हाला लायसन देतो, पण तोपर्यंत वेळ झाला. फायझरची जी लस आहे ती एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. तर त्यांना हे जाणवलं की आपण कमी वेळात आता इन्फ्रास्ट्रक्चर इथं करू शकत नाही किंवा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं उपयोगी होणार नाही इंडियामधील. सो त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला नाही. त्यांचा आता सगळा भर हा अमेरिका आणि युरोपवरती आहे, जिथं त्यांना ऑलरेडी अश्युरन्स मिळाला, इन्फ्रास्ट्रक्चर आहे उपलब्ध आणि भविष्यात त्यांना अजून त्यांच्या अनेक लसी येणार आहेत किंवा अनेक औषधं आहेत त्यांची, त्यासाठी ते मार्केट उपलब्ध. अशा प्रकारची धोरणं खरंच आपण त्यावेळी जागे व्हायला पाहिजे होतं आणि आपल्याकडं भविष्य बघणारी यंत्रणाच आपण बघतच नाहीये. भविष्य यंत्रणेकडे ते लक्ष जात नाही. आपण तेवढ्यापुरता विचार करतो की आज हा प्रॉब्लेम आहे, आजच्या आज सॉल्व्ह झाला तर उद्याचं उद्या बघू. ही जी मानसिकता आपल्यात आली सगळ्याच धोरणामध्ये, फक्त लसीचं नाही, प्रत्येक धोरणामध्ये, प्रत्येक सरकारी योजनेमध्ये अशीच धोरणं असतात की उद्याचं उद्या बघितलं जाईल. त्याचा तोटा झाला आपल्याला. आणि आता आपल्या काही फार्मा कंपन्या रोज नवीन ड्रग घेऊन येतात, त्याचा काही उपयोग होणार नाही. हे ड्रग ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. कोणी एका रात्रीत असा ड्रग डिस्कवर करू शकत नाही. इव्हन लस ही कमी वेळात झाली, पण ड्रग मात्र 5-5, 10-10 वर्ष लागतात त्यांना अप्रुव्हल मिळण्यासाठी. सो हे ऑलरेडी कुठेतरी अप्रुव्हल ड्रग आहेत, तेच आपण कोरोनासाठी, कोविडसाठी वापरतोय आणि नवीन म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल हे धोरण आपण राबवतोय आणि लोक मग अस्ताव्यस्त होतात. अचानक त्यांना वाटतं की हे काहीतरी नवीनच आलेलं आहे, संजीवनी, आता घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये देतात.
रेमडेसिवीरचं एक इंजेक्शन लोकांनी लाखो रुपयाला विकत घेतलं. खरंय. तो अशा प्रकारे एक आणीबाणीसारखी परिस्थिती तयार होते. बरोबर. त्यासाठी आपल्या यंत्रणेकडे एक भविष्यातील धोरण असायला हवं. बरोबर. तर ह्याच आणीबाणीच्या परिस्थितीचा उल्लेख करून मी सांगतो की 2014 नंतर म्हणजे 2016 मध्ये इथे नोटबंदी झाली. लोकांना रांगेत उभं राहायची सवय लागली. लॉकडाऊन झालं, लोकांनी रांगेत पायी चालत गेले. आताही रांगेत लोक ऑक्सिजनसाठी भटकतायत. रांगेत लोक व्हेंटिलेटर मागतायत. रांगेत लोकांना रेडिंगसीर हवंय. तर ह्या सगळ्या रांगा लावण्याच्या सिस्टीम आपण इथे असं म्हटलं जातं की सिस्टम तुमची फेल झाली आहे. सरकार नाही फेल झालं, सिस्टीम फेल झाली. तर माझं असं म्हणणं आहे की आता दोन्ही कंपन्यांचे प्रमुख आले काही दिवसापूर्वी आणि त्यांनी त्यांच्या किमती जाहीर केल्या. राज्य सरकारला वेगळी किंमत, केंद्र सरकारला वेगळी किंमत, लोकांना प्रायव्हेटली हवे असेल तर वेगळी किंमत. तर हे जर परदेशात झालं असतं तर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असती? मग तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता, तर अशा या धंदेवाईक वृत्तीबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याला त्या कंपन्यांचा दोष मानता येणार नाही. आपली सिस्टीमनं त्यांच्याशी निगोशिएट केलं पाहिजे. परदेशात इकडं असं झालं नाही, कारण इथली सरकारी यंत्रणेनं डायरेक्ट त्या कंपन्यांशी निगोशिएट केलं सगळे रेट वगैरे, आणि सरकारने विकत घेऊन ते लोकांना देतात फ्रीमध्ये. हे अमेरिकेत होतंय, हे युरोपच्या 28 देशांच्या मध्ये होतंय, इंग्लंडमध्ये होतंय, ही सरकारी यंत्रणा जपानमध्ये होतंय, चायनामध्ये होतंय, कोरियामध्ये होतंय, ऑस्ट्रेलियामध्ये होतंय. तर इव्हन सौदी वगैरे ह्या कंट्रीमध्ये तेच होतंय. सरकारने स्वतः लस कंपन्यांच्याकडून विकत घेऊन निगोशिएशन करून जनतेला फ्रीमध्ये दिली. आपण हा प्रायव्हेटमध्ये जाऊन लस घ्या, हे कुणासाठी त्यांनी धोरण करायला पाहिजे होतं? जे फायझर मॉडर्ना सारखी लस आहे ना, जी एक्सपेन्सिव्ह आहे आणि काही लोकांना वाटतं ती फार इफिशियंट पण आहे, तर ज्यांच्याकडे पैसा आहे, श्रीमंत आहेत आणि मोठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, इथं ते ठेवू शकतात लस, कारण त्याच्यासाठी फ्रीज वगैरे लागतात, ते तिथं असतात. तर अशा ठिकाणी अशा वेळेला त्यांनी ते जर दिलं असतं की प्रायव्हेट मधून घ्या त्या कंपन्यांसाठी, तर ठीक आहे. पण जी आता आपली लस म्हणतोय कोविशिल्ड, कोवॅक्सिन, याच्यासाठी प्रायव्हेट कशासाठी, म्हणजे प्रायव्हेटचे दरवाजे का ओपन केले आणि लोकांनी प्रायव्हेट मधून का घ्यायचे? कारण हे एक डिस्क्रिमिनेशन झालं की तुम्ही म्हणजे उद्या प्रायव्हेट मधून घेतलेली 600 रुपयाची लस आणि 150 रुपयाची लस, म्हणजे काही जणांना वाटेल आपल्याकडे प्रत्येक गोष्ट पैशावर, म्हणजे क्वालिटी पैशावर मोजतात. तो लोकांना वाटेल 150 रुपयाची लस मिळाली याचा अर्थ ती कमी क्वालिटीची आहे, आणि तिकडे 600 रुपयाची मिळाली म्हणजे त्यांना चांगल्या क्वालिटीची मिळाली. ही एक मोठं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. असं नाही करायला पाहिजे. असे लेअर नाही पाहिजेत एकाच सिस्टीम मध्ये. एक देश एक रेट हा पाहिजेच, हे जगात आहे, आपल्याकडे सुद्धा पाहिजे. त्यात प्रायव्हेट कंपन्यांना दोष देण्यात जास्त दोष नाहीये, कारण त्यांना प्रॉफिट पाहिजे. त्यांनी किती प्रॉफिट मिळवायचं याच्यावरती कंट्रोल हे आपल्या सिस्टीमचं पाहिजे. सिस्टीमला सुद्धा दोष काही वेळेला देता येत नाही. सिस्टीमनं मला वाटतं महापालिकेनं, मुंबईच्या महापालिकेने राबवणारी, आम्ही घरी जाऊन लस द्यायला तयार आहोत, सो आपली सिस्टीम सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे, घरी जाऊन लस द्यायला सुद्धा तयार आहे, आणि आपल्याकडे दिली गेलेले, आपल्याकडे खेडेगावात सुद्धा घरी येऊन पोलिओचा कार्यक्रम, हो, माझ्या घरी येऊन गावी लोक, म्हणजे जी सरकारी यंत्रणा आहे ते तुमच्या घरी किती राहतात, तुम्ही लस घ्यायला या म्हणून सांगून गेलेले आहेत. सो आपली सिस्टीम ऍक्टिव्ह आहे, फक्त त्यांना अधिकार तेवढे दिले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये इंटरफिअर नाही झालं पाहिजे. बरोबर. राजकीय इच्छाशक्ती पण असली पाहिजे. सर, मी शेवटाकडे येतो. आता एक याच्यामधला असा एक प्रश्न होता की आता लॉकडाऊन सुरू आहे, आता मुदत संपते उद्या परवा, आणि महाराष्ट्राने 15 मे पर्यंत लॉकडाऊन एक्सटेंड केलाय, म्हणजे सगळ्या ह्या कडक निर्बंध सुरू होणार आहेत. मला आता देशामध्ये पण आता ती सगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही जसं म्हटलं होतं की केवळ महाराष्ट्र फक्त सुरुवात होती, इतर राज्य त्याच्या आता रांगेमध्ये आहेत, इतर राज्यामध्ये. तर आता नेशन वाईड कदाचित पूर्ण लॉकडाऊन होईल. तर हा लॉकडाऊन म्हणजे काय अभिमन्यूचं चक्रव्यूह आहे का? याच्यातून बाहेर आपल्याला कसं पडता येईल? कोरोनाची लाट ही कधी थंड पडेल? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मी तुमच्याकडे त्याच्या उत्तराची अपेक्षा ठेवतो. सर, तुम्ही काय सांगा? नाही, मी महाराष्ट्राला भारताचं युरोप समजतो. डेटाच्या बाबतीत जे काय आहे ते महाराष्ट्रानं पहिल्या दिवसापासून खरं सांगितलेलं आहे. म्हणजे कंटिन्युटीच्या बाबतीत मला आश्चर्य वाटतं की मी सायंटिस्ट असून एवढी कंटिन्युटी ठेवणार नाही, तेवढी आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ते रोज त्यांच्या ट्विटरवर आणि फेसबुकवरती रोजचा आकडा जाहीर करतात. हे फार चांगली गोष्ट आहे, कितीही असू द्या. याच्याशी काही लोकांनी भिवून जाण्याची गरज नाहीये की फार हे म्हणजे महाराष्ट्रात फारच वाईट परिस्थिती आहे. आपण जे काय आहे ते सत्य जगासमोर सांगतोय. हे युरोप, अमेरिकेत तेच होतं, इथं आकडे लपवले जात नाही. ज्यांनी आकडे लपवले ते आज लॉकडाऊन मध्ये पुन्हा जायला लागलेत.
ते आज दिसतंय आपल्याला. आजच 2 राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला इंडियामध्ये. हायकोर्टाने आदेश दिला आणि द्यावा लागला. तरी सुद्धा ते ऐकत नव्हते. त्यांना शेवटी शांतपण आलं, पण फार उशिरा आलेलं आहे. त्यांच्यामुळे जी सुनामी आता येईल पुढच्या महिन्यामध्ये ती वेगळीच असेल. त्यासाठी आणखीन पुन्हा आणि हा सगळा त्रास महाराष्ट्रालाच होणार आहे. सो आपल्या यंत्रणेवरती फक्त महाराष्ट्राचा नाही तर इतरांचा सुद्धा फार मोठा प्रेशर असते. लॉकडाऊन हे काही अंतिम सत्य नाहीये. याच्यातून बाहेर पडून आपल्याकडे दुसरा काहीतरी मार्ग असायलाच हवा. सध्या लस आहे, पण आपली यंत्रणा अपुरी आहे, तेवढी लस उपलब्ध होणार नाहीये. ह्या सगळ्यात आपण अडकून बसलेलो आहोत आणि याच्यामधून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त शासकीय यंत्रणेकडे नाहीये, लोकांच्याकडे नाही, शास्त्रज्ञांच्या पुढे सुद्धा आहे की बाहेर कसं यायचं. कदाचित 1-2 महिन्यापूर्वी याचा जर आपण विचार केला असता आणि एक प्री प्लॅन केला असता तर आपण कदाचित चांगल्या पद्धतीने बाहेर येऊ शकलो असतो. आता हळूहळू सगळे लॉकडाऊन मध्ये जातील. बाहेर येताना फार त्रास होणार आहे सगळ्यांना. लॉकडाऊन केल्यानंतर केसेस कमी दिसतील 15-20 दिवसानंतर. ऑब्व्हियसली ते होतंय सगळीकडे, पण बाहेर पडल्यानंतर पुन्हा केसेस वाढतील. त्यामुळे आताच काही आरोग्यमंत्री लोक तिसरी वेव सांगायला लागलेत. हातावर पोट असलेली जनता इथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे, त्यांचे ते आर्थिक प्रश्न, त्यांचे सामाजिक प्रश्न हा देखील एक मोठा मुद्दा असणार आहे. आणि त्यांच्याबद्दल तर फार म्हणजे हे फक्त भारतात नाहीये, जगात होतंय असं. बरेचसे शॉप इथे इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये 2-2, 3-3 महिने शॉप, रेस्टॉरंट बंद होते. सो त्यांनी सुद्धा अशा प्रकारे त्यांना सुद्धा त्रास झालेला आहे. नोकरी करणारे आपल्यासारखे लोक असतात त्यांना त्याचं जास्त काही वाटत नाही, पण ज्यांचं खरंच हातावर पोट असतं आणि नोकरी करणाऱ्याला वाटतं की असं काही नसतं, हातावर पोट म्हणजे काय, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत का, पण खरेच नसतात. बरेच लोक त्या परिस्थितीतून, कोट्यावधी लोक त्या परिस्थितीतून आज जात आहेत. सो हे आज आपण कदाचित जो इतिहासातून शिकत नाही ना तो इतिहास घडवू शकत नाही. सो आपल्याला आता काहीतरी शिकावं लागेल, तर तुम्हाला उद्या इतिहास लक्षात ठेवेल. हे जर आपण नाही शिकलो ह्या मागच्या वर्षातल्या सगळ्यातून, तर भविष्यात आपण असंच राहणार आणि मग इतिहास आपल्यालाच नावं ठेवणार. मग तो व्यक्ती असू द्या, सरकारी यंत्रणा असू द्या किंवा ह्या खाजगी संस्था असू द्या, हे सगळे मग पुन्हा ह्या सगळ्यांनी आता एकत्र येऊन एक लॉंग टर्म प्लॅन करायची गरज आहे. फक्त हेल्थ नाही, इकॉनॉमी, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा चालतील. कारण असे जर पॅन्डेमिक आले तर इकॉनॉमी पण तेवढी खड्ड्यात जाते जेवढी हेल्थ जाते. तर ह्या दोन गोष्टी आता विचार करूनच पॅरललीच आता त्याच्यावर योजना आखाव्या लागतील आणि ह्या भविष्यातल्या असायला हव्यात. आजच्या किंवा उद्याचा प्रश्न सोडवणाऱ्या नाही तर पुढच्या 10 वर्षातले प्रश्न सोडवणाऱ्या तरी कमीत कमीत असाव्यात. बरोबर. तर मागेच्या मुलाखतीत तुम्ही असं म्हटलं होतं की यामध्ये राजकारण व्हायला नको काय, एक दिलाने ही लढाई लढण्याची गरज आहे. आज जग लढतंय, आज राज्य लढतंय. तुम्ही काही राजकीय बातम्या इथे पाहत असाल, तुम्हाला त्या वेदना होतात का? एखादा खासदार आहे तो स्वतःच्या प्रायव्हेट जेट मधून इंजेक्शन घेऊन जातो आणि मी माझ्या मतदारसंघाला देऊ वगैरे, तर अशा बातम्या ज्यावेळेस तिथे परदेशी माध्यमात येत असतील किंवा तिथे याच्यावर चर्चा होत असतील, लोक हसत असतील का या वृत्तीवरती, या राजकीय शेरेबाजीवरती? कालच माझी जी वीकली लॅब मीटिंग होती आमच्या लॅबची, 40 जणांची आमच्या लॅबची, आणि पहिली 20 मिनिटं त्या लॅब मीटिंग मध्ये इंडियामधील कोरोनावरती चर्चा झाली. मी एकटाच इंडियन आहे त्या पूर्ण ग्रुपमध्ये, तरी सुद्धा पहिली 20 मिनिटं सगळ्यांनी त्याच्यावरती चर्चा केली. असं समजू नये की आपल्याकडे बातम्या आपल्याच येतात, इकडे सगळ्या लोकांना नॉलेज असतं. गेल्या वर्षी आपण हे स्पेन, इटली, जर्मनीचे आकडे दाखवले, त्यांच्याकडे कशी हॉस्पिटल हे झाले ते दाखवलं आणि आपण किती स्ट्रॉंग आहे याचा गाजावाजा केला. आज त्याच्या उलट इकडे होतंय. आज सगळे जण रोज दिवसातल्या जवळपास 10% बातम्या ह्या इंडियाबद्दलच्या असतात. सो हे आहे आणि हे आपल्याकडे तर राजकारण्यांच्या बद्दल काय बोलायला जातात, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलून आपले शब्द वाया जातात आणि मी समजतो की ते एवढे नशीबवान नाहीत की त्यांच्यावर आपण टीका करावी. ते आपणच काय झालेलं आहे की आपण प्रॉब्लेम आपला आहे, आपण मेंढरा आहोत आणि आपल्या लीडरला आपण वाघ समजतो. पण असं कधीच नसतं की मेंढरांचा लीडर कधी वाघ नसतो. वाघ जर तुमचा लीडर असेल तर तो तुम्हाला खाऊन टाकेल, हे आपल्याला समजायला पाहिजे. मेंढरांचा लीडर मेंढरातलाच एक कोणतरी असू शकतो आणि तो आपल्यासारखाच वागणार आहे. सो राजकारण्यांना काय दोष देऊन उपयोग आहे, सगळेच वाईट नसतात, पण काही जण हे असं करतात हे चुकीचं आहे. सरकारी यंत्रणे थ्रू जर जात असेल तर तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कुणाचेही असा, राज्य सरकार वेगळं आहे, केंद्रात वेगळं आहे म्हणून एकमेकांच्यात कुस्ती करण्यात काही अर्थ नाही. सर्वसामान्य जनता यामध्ये जाते, गावोगावी घराघरामध्ये पेशंट आहेत. आता नाही पेशंट नाही आहेत.
काय होते, बरेच टेस्टिंग आता बंद झालेले आहेत, कुणी टेस्टिंगला सुद्धा जाईना. जर फार्मसीच्या लोकांना विचारलं तर ते सांगतील की आता लोक आमच्याकडे डायरेक्ट येतात, औषधं घेतात आणि घरी जातात, टेस्टिंग नको. सो हे सगळ्या ही जी नुरा कुस्ती चालू आहे ना, ह्या लोकांचा फार त्रास होतोय. मग त्यांना, आणि आताचा जो स्ट्रेन आहे नवीन जो दिसतोय इंडियामध्ये, तो पहिले 10 दिवस काही सिम्पटमच दाखवत नाही, पुढच्या 4 दिवसात मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर मध्येच घेऊन जावं लागतंय. की कोरोना नाहीये, आम्हाला काही होत नाही, पण पुढच्या शेवटच्या 4 दिवसात फार भयानक परिस्थिती होते, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज लागते. कदाचित तुम्ही जर हे असं काहीतरी कुठली तरी औषधं आणून कुणाला तरी देण्यापेक्षा तुम्ही स्वतःची यंत्रणा उभा करा तुमच्या मतदारसंघातनी. तुमच्या मतदारसंघाचं मायक्रो प्लॅनिंग करा, सिस्टीम बरोबर तुम्ही रोज तिथं जातीनं हजर राहा, आणि मग ते झेडपी सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा नगरपालिका सदस्य, सगळ्यांनी ग्राउंडवरती उभे राहून शासकीय यंत्रणेला मदत करा. आणि मी काहीतरी घेऊन आलोय, ते हनुमान जशी संजीवन बुट्टी घेऊन आला आणि सांगितलं की हेच आहे, तुम्ही हनुमान बनायला जाऊ नका, तुम्ही त्या लायकीचे नाहीये, ते त्याला पण लागू नका. आणि लोकांनी पण अशा लोकांच्या नादाला लागू नये. वाचवणं हे आज महत्वाचं आहे. तुमचे नेते वगैरे ते आता तुम्हाला इलेक्शनच्या वेळेलाच भेटणार आहेत, आणि जे दिसतील त्यातले 100 10 जण असे आहेत की जे खरंच मनापासून करतायत, बाकी 90% काहीतरी दाखवायचं आहे की मी करतोय जनतेसाठी. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी हे त्याचे बॅनर लावता येतील किंवा त्याचे व्हिडिओ पसरवता येतील, याच्यावर काही नाहीये. ग्राउंडवर करा, ग्राउंडवर काम करा, किंवा एक तर तुम्ही शांत बसा, यंत्रणेला काम करू द्या. बरोबर. सर, याच्यामध्ये आता शेवटचाच मी प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो. सध्या परिस्थिती जी महाराष्ट्रात आहे ती काही महिन्यांपूर्वी युरोपामध्ये होती, तुम्ही मागच्या वेळेस बोलला होता सगळं, तर आता कुठेतरी पीक येईल. तर साधारणतः तुमचं जे काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे, तर महाराष्ट्र आता दिलाशाच्या दिशेने जातोय का, किंवा काही केसेस कमी होण्याची संख्या पण येते अशा ठिकाणी, तर आता काय म्हणजे काही गुड न्यूज असणार आहे का सगळी महाराष्ट्राला? किंवा खोटी गुड न्यूज देण्यात काही अर्थ नाहीये. पीक यायला फार वेळ लागेल आणि लोकांना बरं वाटतं म्हणून खोटं गोड बोलण्यात तर काही अर्थ नाही. बाकीचे जण बोलत असतील, मी कधीही एवढे माझे इंटरव्ह्यू झाले किंवा माझे लेख येतात, मी जी काय परिस्थिती आहे ती सांगतो. ती लोकांना समजली पाहिजे की तुम्ही आत्ताची डोंगरावर चढताय, अजून पठार यायचंय, सपाट येणार, मग खाली उतरणार. अजून तुम्ही वर चढताय, सपाट पठार कधी येणार हे अजून आपल्याला माहित नाही. ह्याचे आपण किती जरी दावे सांगितले, मे मध्ये येईल, जून मध्ये येईल, सांगता येत नाही. कदाचित पुढच्या आठवड्यात येईल, कदाचित 6 महिने सुद्धा लागतील. कारण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या मागणं आता केसेस जर बघितल्या पश्चिम बंगालची, प्रत्येक सेकंदाला 1 व्यक्ती पॉझिटिव्ह मिळतोय, प्रत्येक 2 व्यक्ती मागं, गुजरातमध्ये 2 व्यक्ती मागे 1 व्यक्ती पॉझिटिव्ह निघतोय. तर त्यांचा पीक कधी येणार? उद्या महाराष्ट्र लॉकडाऊन मधून बाहेर निघाला तर ती लोकांची जी मोबिलिटी होईल त्याच्यामुळे तर भयानक परिस्थिती होईल. तो पीक कधी येईल, तिसरी वेव्ह कधी येईल, म्हणजे तिसरी लाटेचा अजून विचारच करू नका. दुसरी कधी संपेल, कशी कंट्रोलमध्ये येईल याच्यावरच फोकस झाला पाहिजे. दाखवण्यात काय म्हणजे भीती दाखवण्यात अर्थ नाही, दुसरीवर फोकस करा आधी. बरोबर. तर फार मोलाची माहिती होती सगळी, आणि खरंच राज्याच्या यंत्रणेमध्ये असतील, प्रशासनामध्ये थोडाफार प्रकाश पडेल. आणि तुमच्यासारखे भूमिपुत्र जे 7 समुद्रापार आहेत, परंतु तुमचा कन्सर्न, तुमची सगळी आत्मीयता या जनतेशी आहे, आणि ही जनता सगळी विश्वव्यापी जनता आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की जगाला कोरोना संपवावा लागणार आहे, म्हणजे केवळ राज्याने कुठल्या जिल्ह्याने संपून चालणार नाही. तर ही लढाई आपली कोरोनाची विरोधातली आहे, आणि सगळ्या एक दिलाने, राजकारण बाजूला ठेवून सगळ्या समाजातील घटकांनी एकत्र येऊन ही लढाई लढावी, असा सगळा सार आहे आजच्या मुलाखतीचा. तुम्ही अत्यंत तुमच्या क्लिष्ट वेळातून, तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिला आणि मॅक्स महाराष्ट्राची चर्चा केली, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या दर्शकांना व्यक्त करतो की संकट अजून गेलेलं नाही, त्यामुळे सुरक्षेचे जे उपाय तुम्ही वापरत राहा. तुम्ही मास्क बाहेर पडताना घाला, तुम्ही हात सॅनिटाईज करून घ्या, आणि फिजिकल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. शक्यतो घरातून राहून काम करा, असं सगळं मी आव्हान करतो. आणि मी ते नानासाहेब थोरात यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आभार. धन्यवाद.